आता बातम्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भातल्या। मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत मूक मोर्चे निघाले, मात्र कोल्हापुरात आरक्षणासाठी उद्रेक पाहायला मिळाला। नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वेचा रिकामा डबा पेटवला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मागणीची पत्रकं भिरकावली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते। दरम्यान मराठा आरक्षणासाठी जालन्यात तोडफोड करण्यात आली आहे। घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरीत ही घटना घडली आहे। काही अज्ञातांनी बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि बसच्या काचा फोडल्या। मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापत असताना या संबंधित प्रतिज्ञापत्र उशिरा सादर केल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। 80% अधिक मराठा समाज मागासलेला असल्याचं राज्य सरकारनं कोर्टात म्हटलंय। तसंच आरक्षणाबाबत सरकारनं कोर्टात 2500 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलंय। हे प्रतिज्ञापत्र सर्व याचिकाकर्त्यांना वाचण्यासाठी देण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिलेत। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगासाठी आठवड्याभरात अध्यक्ष मिळणार असल्याचंही कळतंय। आरक्षणासाठी या आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे। गेल्या वर्षभरापासून हे पद रिक्त होतं। आता आरक्षणाचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असल्यानं सरकार लवकरच अध्यक्ष नियुक्त करणार आहे। आरक्षणावरून विधानसभेतही जोरदार चर्चा झाली। विरोधकांच्या मागणीनंतर मराठा आरक्षणावर चर्चा झाली खरी, पण त्यानंतर मुस्लिम आरक्षणावरही चर्चेची मागणी झाल्यावर त्यावरून विरोधकांमध्येच जुंपली। मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार का घेत नाही असा सवाल एमआयएमच्या आमदारांनी केला। तसंच काँग्रेस राष्ट्रवादी वोट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप केला। या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय। आघाडीनेच मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता, त्यामुळे आम्ही वोट बँकेचं राजकारण करत नसल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। आज क्यों ये कांग्रेस के वरिष्ठ नेता जो है, राष्ट्रवादी के वरिष्ठ नेता है, जो मराठा आरक्षण के लिए तो बात कर रहे हैं, मगर इतने बरसों से जो सेक्युलरिज्म की बात करते थे, मुसलमानों के साथ वोट बैंक की राजनीति करते थे, आज जब मुस्लिम आरक्षण की बात आ रही है, क्यों खामोशी इख्तियार करके बैठे हैं ये लोग? क्यों नहीं बोलते कि हाँ मुसलमानों को भी आरक्षण मिलना चाहिए, चर्चा होनी चाहिए? ये तो आघाड़ी का सरकार था जिन्होंने पहली बार इस देश में आरक्षण लाया। मुसलमानों का हक से आरक्षण मिला, जिसको हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने मंजूरी दी, और उसके बाद लगातार इस दरबार में, इस विधानसभा में उसके खिलाफ, इस शासन ने लिए हुए निर्णय के खिलाफ हम आवाज उठा रहे हैं। और मुसलमानों को आरक्षण मिलना चाहिए, इसके लिए हम लगातार लड़ाई लड़ते आए। हमको वोट बैंक पॉलिटिक्स नहीं करना है और न ही हम धर्म के नाम पे राजनीति करना चाहते हैं। ये बंटवारे की राजनीति उनको ही मुबारक हो जिनको ये अच्छी लगती है।